सध्या कर्जाचा हप्ता आहे, याचाच विचार करत बसलो. मी काय म्हणते, बघा नितीन भाऊजींकडे काय होतंय का? पण तोच विचार करत होतो, त्याच्याकडे काय मदत मिळते का म्हणून. या तुम्ही त्याच्याकडे जा. थांबा, मी आले काय. हे घ्या, हे द्या त्यांना. देव करो घरात सगळं संपलं, काहीच नाही. हो, या तुम्ही त्याच्याकडे जा. अरे तुषार, ये ये. कसा आहेस? मस्त आहे. खूप दिवसाने आले. बस एक मिनिट थांब, मी आलो. हा ठीक आहे. खूप दिवसांनी भेटलो रे. हो, कसा आहेस? मी ठीक आहे. बाकी चाललं चांगलं. चाललंय. बाकी व्यवसाय काय म्हणतोय तुझा? हो, आहे सगळं ठीक. आहे ना. बरं, वहिनी दिसत नाहीत, कुठे गेले? आत्ताच थोडक्यातच तुमची चुकामुक झाली. आत्ताच मार्केटला गेली. काय काम होतं का तिच्याकडे? नाही, दिसत नाहीत म्हणून म्हटलं रे. नाही, आत्ताच मार्केटला गेली. बाकी वहिनी कशी आहेत? आहे सगळं चांगलं. आहे ना. बरं ठीक आहे, सुवर्णानं दिलंय. बरं चालेल. ठीक आहे. खा. बाकी व्यवसाय वगैरे काय म्हणतोय तुझा? चाललाय बघ चांगला. अरे बाकीची पोरं काय करतात रे? कोणच दिसत नाही हल्ली. नाही, मी माझ्या कामात बिझी असतो, माझं पण लक्ष नाही तिकडं. होय का? हो. बरं, येतो मी. अरे थांब ना, काय काम होतं का तिच्याकडे तुझं? नाही, वहिनी आल्यावरच येतो. बरं ठीक आहे. एक मिनिट थांब. ठीक आहे, घेऊन जा घरी आणि काळजी घे. हो, हा चल. चल, काय टेन्शन नको घेऊ. हा हां. सुवर्णा, हे घे, नितीननं दिलंय. सुवर्णा, मी कुठलीच कर्तव्य नाही पार पाडू शकलो, माफ कर मला. अहो, तुम्ही जरी कुठलं कर्तव्य पार पाडू शकले नाही, तर तुमच्या मित्राने मात्र मैत्रीचं कर्तव्य पार पाडलंय. काय बोलतीस? हे बघा, आणि याच्यात चिठ्ठी पण आहे. येतोस. मी तुला लहानपणापासून ओळखतो. तुझा चेहरा बघूनच मला कळलं खूप अडचण. पैसे ठेव आणि अजून काही मदत लागली तर सांग. तुझा प्रिय मित्र नितीन. तुमच्या दोघांची मैत्री म्हणजे कृष्ण सुदामा सारखीच आहे. न मागता सगळं काही मिळालं.